तुम्ही सारखा हात करता, अवघी 3.5 मिनिटात मी संपवतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध 140 कोटी जनतेवर खऱ्या अर्थाने जो जीवनाचा श्वास भरला आहे, मानवाने मानवासारखा जगावं असं हक्क देणारे महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या या महान संतांच्या विचाराला प्रथम अभिवादन. आणि खऱ्या अर्थाने ज्याचा स्मृतिदिन आहे, आंबेडकरांचे जयंत श्रेष्ठ आणि खलाटीचा नेता या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या लोकी 12 गावामध्ये 4 तालुक्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे. असे कालकथित सर्वांचे आवडते नेते आदरणीय बाबूराव भागाजी रुपवते यांच्या स्मृतीस मी अभिमान करतो. आणि या सभेचे माननीय अध्यक्ष, या भागातले श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेता, आंबेडकरी संस्थेचे एकनिष्ठ राहणारे, प्रत्येक पक्षासाठी काम करणारे, मार्गदर्शन करणारे आयुष्यमान दिलीप भाऊ आयरे, सर्व हे मान्यवर उपस्थित, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात आणून ठेवतो, विश्वनाथ हा जो कार्यक्रम घडला 20-25 वर्षानंतर याचा एकमेव कार्यक्रमाचं श्रेय जातं ते चंद्रकांत भालराव आणि प्रवीण पगार यांना. याचं कारण राजू रुपवतेला माहित आहे. खरे का नाही? गेल्या 4 वर्षापासून आम्ही लोकांना सांगतो, राजा भाऊला सांगतो का भाऊ या नाशिकचा, मला गायकवाड साहेबांचं कार्य माहित नाही, क्षमा करा, दादासाहेब गायकवाडचं नाव, माझा अभ्यास कसा असेल, परंतु खऱ्या अर्थाने 78-85 मध्ये प्रेसला 10 तारखेला पेमेंट व्हायचा. भाऊ किती तारखेला? 10 तारखेला पेमेंट व्हायचा. आणि आपले लोक 10 एप्रिलला येत नसत तर 28 मार्चला किंवा 29 मार्चला यायचे आणि दादाला कपड्याची लिस्ट यायची. दादा माझ्याकडे 4 पोरी आहे, दादा माझ्याकडे 2 पोरं आहे, दादा माझ्याकडे 1 पोरी आहे. त्याचं जिवंत उदाहरण माझे बहीण भाऊ अजून जिवंत आहे. आणि त्या अनुषंगाने चडीशिव असेल, चंद्रपाटा असेल, गुलाबवाडी असेल, राजवाड असेल, जतवंत नगर असेल, रोकडवाडी असेल, गोडेवाडी असेल, हा समस्त त्यांनी सामाजिक संविधान जो आहे तो दादाच्या दुकानात जायचा, आपल्या प्रत्येक घराची लिस्ट द्यायचा तर आम्हाला 14 तारखेच्या आत कपडे द्यावा आणि ते दिला जायचं. मी सर्व कामाचा उल्लेख करणार नाही. सन्माननीय माझे काका म्हणजे माझे मित्र विश्वनाथ भालराव माझा लहानपणाचा मित्र आहे. तुम्ही जो कामाचा तो उल्लेख केलाय, फक्त थोडंसं काम मी सांगतो. बाबूराव भागाजी रुपवते यांच्या सगळ्यात 2 माणसं राहायचे साहेब. एक बाबूराव साळवे, कोणाला माहिती का नाही माहिती, 5 बंगल्या राहायचे. त्यांच्या सर्व मुलं, 2 मुली, 2 मुलं 1990च्या बॅचचे, रँकिंग 10 ते 25 मध्ये आलेले, हे सगळे IAS आहे आणि आता एक्स प्रेझेंट ते इंग्लंड मध्ये आहे. कोणाला माहिती का नाही माहिती. त्यानंतर कांबळे साहेब, BC कांबळे म्हणजे 4.5 फुटाची उंची, आंबेडकर नगर राहायचे. इंग्लिशचं ट्रान्सलेट करायला तेव्हा कमिशनर एरिया नव्हता, SP चायगा होता. निखिल गुप्ता या भागातले शेवटचे SP होते आणि त्याचं ट्रान्सलेशन जे कोणी केलं असेल ते BC कांबळेनी साहेबांनी बाबूराव भागरू पटवलं. याचा साक्ष मी सांगतो का प्रवीण पगार हे का माहिती आहे, कारण या प्रेसचे कार्याध्यक्ष साहेब तुम्ही निघलाय, भागवत लक्ष्मण पगार हे माझ्या चुलते आहे. भागवत लक्ष्मण पगारे याचे चुलते आहे आणि माझे वडील सुद्धा कार्यरत होते, कारण माझे वडील त्या काळी 12वी शिकले होते. माझ्याकडे अजून पुस्तक आहे. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे का, लोकांना मी काय विषय घेतो जास्त नाही, त्यांना भारतासाठी 7 मिनिटात संपून 3.5 मिनिटात संपून टाकतो. कारण हा वेळ आहे कामाचं, एखाद्या कामाचं अवलंबन केलं पाहिजे. नेता पुढारी, मी एकाला म्हणलो पक्ष म्हणजे काय, 5 जणांशी चर्चा केली. पक्षाची व्याख्या काय, नेत्याची व्याख्या काय, पुढारीची व्याख्या काय, काहीच माहिती नाही. आणि 20 वर्ष कार्यरत करतो. म्हणजे काय राहतं, सामाजिक चळवळीचं भान, राजकीय चळवळीचं भान हे लक्षात ठेवून आपण जर काम केलं तर नक्कीच त्या अर्थाने आपल्या समाजाला, विद्यार्थ्याला खूप बोलायचा विषय आहे. पण ऑलरेडी वेळ झालेला आहे. मला खूप बोलायचं होतं पण आई वेळ खूप गेलाय. मला सगळं कळतंय. या सर्वांच्या वतीने, माझ्या विपश्यना फाउंडेशनच्या वतीने सर्व काय राहतो